श्री गणेशाय नमः। न लगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधना कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नुरेची, वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तयांते या भवसागरी, निश्चय तारिती समर्थ, सर्व कामना पुरवोन, अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही, मंगळ वेडे प्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयांसी, आपुली भावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती, कवणाचे गृहान जाती, दृष्टोत्तरे जन ताडीती, तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती, एकांतस्थळी समर्थ, सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन, दोन्ही जया सारखी, परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तयांते, त्यावेळी मंगळ वेढ्यात, बसाप्पा तेली राहत, दारिद्र्ये पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची, बसाप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज, कंटकशय्या करोन, तियेवरी केले शयन, ऐसे नवल देखोन, लोटांगण घाली तसे, अंतरी पटली खूण, यती ईश्वरांश पूर्ण, म्हणोनी सुखे शयन, कंटकशय्येवरी केले, अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे, स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोनिया स्तविता, झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका, कृपाघना भक्त पालका, पाप ताप दैन्य हारका, विश्वपते जगद्गुरु, पाहुनी या प्रेमय भक्ती, अंतरी संतोषले यती, वरदहस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयांचे, बसाप्पाचे श्रीचरणी, मन जडले तैपासोनी, राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निधानंदे, जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हासत, कुटील जन तयांते, वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला, घरदार विसरला, वेडा झाला निश्चय, मग बसाप्पाची कांता, ऐकोनिया ऐशी वार्ता, करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करोन, करीत होतो उपजीवन, आता काय करावे, बसाप्पा येता गृहासी, दृष्टोत्तरे बोले त्यांसी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले, परी बसाप्पांचे चित्त, स्वामी चरणी आसक्त, जनापवादान भीत, नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान, ते होनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात, बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक, परी बसाप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकल, तेजे अग्नी समान, पाद स्पर्श स्पर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला, अपरमित देखिला, सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहात, तो दिसत सर्पमय, पाहुनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी,
तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित करी घेओनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्व सर्प झाले गुप्त तेजई नष्ट जाहले तेथोनी या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊरी तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशीजे आनंदिनी मानसी बसाप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची या विषयी ही बसाप्पाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र मन करोनिया स्थिर सादर होऊन ऐकावे इति श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परसोत 15 गोडः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।